माझी रोजची फेवरेट जागा, पण अजून खाण्यालायक झालेलो नाही असा. जेवण आटपेपर्यंतच माका आता 12 वाजले. तर म्हणालो ताई माका पाणी दे जरा, आणि आई जरा उन्हात बसून ठेवले. हॅलो, मी अमिता. कशी असा सगळेजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत. थोडीशी सर्दी झाली असा आणि बाबा तापही इलो असा. आम्ही आज म्हणजे आजच्या स्थितीक म्हणजे आजच्या तारखेक आम्ही सगळीजणं घरातली आजारी असो, चौघाच्या चौघाही जण. माका ताप आणि सर्दी, बाबांका पण ताप आणि सर्दी, आईक फक्त सर्दी आणि संतोषला फक्त सर्दी झालेली. माझ्या आवाजावरनं तुमच्या लक्षातच इला असतात. आणि दुसरी गोष्ट काय सांगूची तुमका, तर ह्यो व्हिडिओ मी आज तिसऱ्यांदा एडिट करतोय. काल रविवार होतो आणि काल ह्यो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुमका बघण्यासाठी, आणि त्या व्हिडिओक लागलो कॉपीराईट. ह्यो व्हिडिओ मी डिलीट करून टाकले आणि म्हटलं आपण परत अपलोड करायचो ह्यो व्हिडिओ. आणि नंतर मग आता परत मी व्हॉइस ओव्हर देत आहे. कालच्या व्हिडिओक माका इतकं म्हणजे माझा आवाज जरा चांगलो होतो काल जो मी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओसाठी. आणि आता ह्यो व्हिडिओ तुमका मी मंगळवारी अपलोड करतले, म्हणजे मंगळवारी तुमका ह्यो व्हिडिओ बघूक गावात. आता ह्या सगळा रामायण मी का सांगताय तुमका सांगताय, कारण कोणी माझं ह्यो व्हिडिओ बघलो होतो, कारण म्हाका व्ह्यूज दिसत होते त्या ठिकाणी. आणि म्हटलं जेनी बघितल्यानी असतलो ह्यो व्हिडिओ ते म्हणतले परत अपलोड का झालो ह्यो व्हिडिओ, परत आमका का दिसता, त्यासाठी मी एवढा सगळा सांगतोय. बरं, आता तुम्ही सगळेजण बघताच ना माझं व्हिडिओ, तर प्लीज सगळ्यांनी पहिल्यांदा आधी लाईक करा माझ्या व्हिडिओ. आणि हां, जर कोणी सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा. लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण माझ्यासाठी तर खूप महत्त्वाचा असा. काय लोक काय करतात, बघतात व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही पण लाईकसुद्धा करत नाही. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तुमचे कमेंट्ससुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. जा काय तुमका वाटता माझ्या व्हिडिओंबद्दल तर प्लीज तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये टाईप करा आणि माका सांगत चला काय माझ्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा हवी किंवा काय प्रॉब्लेम असले तर ते पण सांगत चला. सकाळचे 9 वाजले असत आणि माझं आता कुकर लागता. ह्याच्या आधी मी कारल्याची भाजीसुद्धा करून घेतलं आहे आणि चवळीसुद्धा मी शिजवून घेतलं आहे. चवळीक मी डायरेक्ट फोडणी दिलं आहे आणि चवळी मी शिजवून घेतलं आहे. आज म्हटलं कुकर वेळेत लावायचो, कारण कालच्या दिवसाची गंमत सांगते मी तुमका. 9च्या आधी मी भाजी आणि आमटी करून घेतलंय आणि म्हटलं आता खूप वेळ असा अजून आपण 12 वाजता कुकर लावायचो असं मी ठरवलंय. बारा वाजण्यात खूप वेळ होतो म्हणून मी काय केलंय, बाकीची कामं काय करीत राहिलंय आणि मध्येच माझ्याकडे पाहुणे येले. पाहुण्यांची उठ बस आणि चहा पाणी करण्यात एवढं वेळ गेलो की वाजले कधी ते माका कळलाच नाही. मग मी 12चा टार्गेट ठेवलेला आहे आणि कुकर किती वाजता लावलं आहे, 1 ते 1:30 या दरम्यान. म्हटला बाबा आज सुद्धा तसा होऊक नको, म्हणून मी सगळा जेवण लवकर आटपायचा आणि मग बाकीची कामं करायची. माझा रोजचा रुटीन असाच असता, पण कधीतरी मी काहीतरी मागे वगैरे ठेवतोय आणि मग माझी होता फजिती. आम्ही मालवणी माणसा, मिक्सरच्या भांड्यात काही एक ठेवायचं नाही शिल्लक अजिबात. भांडा पूर्ण धुवून घ्यायचा व्यवस्थित. आमटीत वाटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मसालो जाऊ खयो आणि थोडासा मीठ पण जाऊ खयो. रोजच एकाच अँगलने शूट करणारा मी आज जरा वेगवेगळ्या अँगलने मी शूट करते, तुमच्या लक्षात इलाच असतात. अशी सवय माझ्या खायच्या मैत्रिणींका असा, मका नक्की सांगा कमेंट करून. सॉलिड झालेली आमटी मात्र. हां, माझी रोजची फेवरेट जागा ही दरवाजाच्या समोरची. कुकरची शिटी होईसर मी तुमका भाजी दाखवते, रोवाची भाजी त्या तुमका दाखवते. त्या दिवशी बी काय जर रुजला त्या तुमका दाखवते.
बी रुजान इले असत चवळीचे, छान दिसतात ना. आणि हे इकडच्या वाफ्यावरचे. तो आमचं रोव तयार झालेलो असा बघा. मस्त कडकडीत ऊन पडला. मधीच मुंगळ्यांची पण लाईन लागली या. ही आणि काय करतो, एवढा सगळा करेपर्यंत झाला. जेवण आटपेपर्यंतच माका आता 12 वाजले. मध्ये मध्ये कोण नाही कोण माणसं इलेली, म्हणजे बाबांची दाढी करूसाठी जो येता अनिल शिंदे म्हणून, तो सुद्धा इलो. तो म्हणालो ताई माका पाणी दे जरा. तो माका ताईच म्हणता. पाणी पिता पिता तो बोलत बसलो 15-20 मिनिटं. आणि असोच वेळ खाई गेलो. भरपूर कडाक्याची थंडी होती, त्याच्यामुळे आई जरा उन्हात बसवून ठेवले. आई उशिरा उठली, 9:30 पावणे 10 उठली. मग तिका जरा उन्हात बसवून ठेवलंय. तिका जरा स्थिर स्थावर केलंय थंडीत ना. आणि मग तिका जरा तिचं ब्रश वगैरे करून घेतलंय. मग तिका चहा वगैरे दिलाय. आणि तोपर्यंत भाजी वगैरे करून घेतलंय. दीक्षा भाजीची वगैरे तयारी करून गेलेला होता, खोबरा वगैरे किसून सगळी. त्याच्यानंतर कुकर वगैरे लावून सगळा तयारी करेपर्यंत आई खाऊक दे 12 वाजले. तर ह्याच्यानंतर आईबाबांची आंघोळ, माझी आंघोळ वगैरे ह्या सगळा करेपर्यंत झाला 1:30-1:45 कसोच वाचतलो असा. ही मगाशी ठेवलेलं आहे ती आमटी, ते काम नुकतोच कड येता. ते पण परत एकदा कड येऊ. मगाशी ढवळल्यावर परत झालेली शांत ही आमटी. आता परत ते कड येऊ. आई हसता. मी असं म्हटलंय ना आमटी थंड शांत झाली वगैरे, आता परत ती कड येईल तर आई हसता माझी. तर आजचं व्लॉग मी हयच थांबवते. व्लॉग जर आवडलो असा तरी नक्की एक लाईक करा, कारण त्यासाठी मी खूप मेहनत घेतोय. माझ्या मेहनतीचा विचार करून तरी लाईक करा. आणि तुमका कशा प्रकारचे व्लॉग आवडतील बघू, म्हणजे मी काय तुमका दाखवू तर माका नक्की सांगा कमेंटमधनं. तुमच्या पद्धतीने व्लॉग करूया चला, जर तुमका हे माझे व्लॉग आवडत नसतील तर. आणि काही जणांका आवडतात आणि नुसते बघतात आणि पुढे जातात, लाईक करत नाही किंवा एखादी कमेंट करत नाही. प्लीज कमेंट करा आणि प्लीज लाईकसुद्धा करा, कारण माझे व्लॉग आवडतात म्हणून तुम्ही बघताच एवढा 100%. मग लाईक करा ना, पटकन एक लाईक केल्यास तर काय हरकत असा. आणि दुसरा सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केला नसाल अजूनपर्यंत कोणी किंवा नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, बाय.